हॅलो एव्हरीवन। तर आज आपण इनविजिबल नेकलेस कसं बनवतात ते पाहणार आहोत। इनविजिबल नेकलेस बनवण्यासाठी खूप सारे पेंडंट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। त्यातलेच हे काही पेंडंट मी तुम्हाला दाखवते। एडी स्टोनमध्ये पण खूप सुंदर सुंदर डिझाईन्स असतात। त्यातलेच काही आहेत हे 3 लास्टचे, खूप सुंदर दिसतात ते। त्यानंतर हे आहे लॉक बीड्स आणि नेकलेस कंप्लीट झाल्यावर बॅक साईडला लावण्यासाठी हे हुक आहेत। ही गिअर वायर आहे जी इनविजिबल नेकलेससाठी आपण वापरतो। सो ती मी मेजरमेंट कसं घेते, स्टार्ट टू एंड असे 2 राऊंड घेणार आहे। मी 2 राऊंड कंप्लीट झाले की मी तिथे आधी अटॅच करणार आहे आणि मग कट करून टाकणार आहे। कट केल्यानंतर जी वायर आहे मी ती दोन्ही साईडला इक्वल घेऊन फोल्ड करून घेणार आहे आणि मध्ये प्रेस करून ठेवणार आहे, म्हणजे आपल्याला जो मिडल पार्ट आहे तो मिळेल। आणि इथे मी इनविजिबल नेकलेस बनवण्यासाठी लोटसचा पेंडंट वापरणार आहे। त्यासाठी जंप रिंग घेतल्यात आणि मी लॉरियल्स टाकते, त्यात 6 टाकलेत। तुम्ही लॉरियल्स घरीसुद्धा बनवू शकता, त्याची पण व्हिडिओ आपल्या शॉर्ट्सवर अपलोड आहे। खूप सोप्या पद्धतीने आपण घरी लॉरियल्स बनवू शकतो। सो मार्केटपेक्षा मला ते जास्त बरं वाटतं, पण मार्केटमध्ये जे लॉरियल्स मिळतात ना त्याची क्वालिटी तेवढी चांगली नसते। सो मी इथे हे जे लॉरियल्स यूज केलेत ते मी स्वतः बनवलेले आहेत आणि ते जंप रिंगच्या मदतीने मी लोटसच्या खाली अटॅच केलेत। तर बघू शकता किती सुंदर दिसतोय आपलं लोटस। आता मी इथे 3 mm चे गोल्डन बीड्स घेतलेत। सर डिझाईन ही आपण वेगळी बनवू शकतो, जशी तुम्हाला हवी तशी तुम्ही क्रिएट करू शकता। यात मी 3 mm चे 3 बीड्स घेतलेत, त्याने ते गेज वायरमध्ये ओवून घेतलेत। त्यानंतर मी लोटस टाकलाय आणि परत 3 बीड्स टाकलेत। सो ते 3 बीड्स टाकून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, नीट आहे की नाही ते बघायचं, म्हणजे मिडलमध्ये आहे की नाही। आणि त्यानंतर मी इथे लॉक बीड्स टाकते, दोन्ही साईडला 2-2 लॉक बीड्स टाकून घेणार आहे मी। त्यानंतर फ्लॅट प्लायर घेऊन ते लॉक बीड्स मी लॉक करणार आहे। एक साईडचं लॉक केल्यानंतर मी ते ॲडजस्ट करणार आहे, बरोबर आहे की म्हणजे फिटिंग आहे की नाही, किंवा मध्ये गॅप नाही आहे ना। आणि मग ते गॅप वगैरे नीट बघून मग सेकंड साईडला पण मी लॉक करते। आपला मिडलवाला पेंडंट नीट बसलेला आहे। त्यानंतर आता पुढचं डिझाईन आपण क्रिएट करणार आहोत। त्यासाठी मी काय करते, थोडं गॅप सोडून मध्ये मी एक लॉक बीड टाकला आहे आणि मी तो लॉक करून घेणार आहे। त्यानंतर मी इथे 0 mm चा गोल्डन बीड टाकणार आहे। गोल्डन बीड टाकल्यानंतर क्रिस्टल घेतला आहे 3 mm चा। त्यानंतर पुन्हा एक गोल्डन बीड टाकणार आहे 0 mm चा आणि एंडला लॉक बीड टाकून लॉक करायचं आहे। फ्लॅट प्लायर घेऊन आपण परत लॉक केलेला आहे। अशा प्रकारे आपली ही डिझाईन तयार झालेली आहे। तर आपल्याला सेम डिझाईन समोर पण क्रिएट करायची आहे आणि परत थोडी गॅप सोडून वरती पण आणि त्याच्या पण अपोजिट साईडला असं आपल्याला 4 ठिकाणी हे सेम डिझाईन करून घ्यायची आहे। जसं पहिलं केलं त्याच पद्धतीने आपल्याला त्या बाकीच्या 4ही करून घ्यायच्या आहेत। तर इथे आपल्या त्या 4ही साईड्सचं डिझाईन कंप्लीट झालेलं आहे। ते करून झाल्यानंतर आता आपल्याला हुक अटॅच करायचं आहे। त्यासाठी मी काय करते, पहिला ते लॉक बीड्स मी टाकणार आहे। 2 मी लॉक बीड्स टाकलेत। त्यानंतर मी इथे हुक टाकते। हुक टाकून झाल्यानंतर मी ती वायर फोल्ड करते आणि त्या लॉक बीड्सच्या मधून घालते। मधून घालून ते नीट ॲडजस्ट करते आणि आपल्याला फ्लॅट टायरच्या मदतीने ते प्रेस करून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने अपोजिट साईडला पण आपल्याला ती साखळीवाली सेम प्रोसेसमध्ये करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपलं इनविजिबल नेकलेस तयार झालेलं आहे। व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कोणते व्हिडिओज पाहायला आवडतील तेही कमेंट करून सांगा। आणि इथे बाकीचे पण इनविजिबल नेकलेस आपण तयार केलेलं आहे। साठी लागणारं सगळं मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे। जर कोणाला हवं असेल तर तेही कमेंट करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय।